नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोकटोक अपडेट्सवर स्वागत आहे. तर भावांनो, हे बघा, सध्याला मी रेल्वे स्टेशनला आहे. तर गत कशी आहे तुम्हीच एकदा बघा. म्हणजे मी रेल्वे स्टेशनला जिथं आहे, तुम्ही इथं फक्त एकदा व्यवस्था बघा. आता बघा, हा खाली पडलेला कचरा आहे. सर्वप्रथम तुम्ही या दारूच्या बॉटल्स बघा, या दारूच्या बॉटल्स बघा, या अशा बघा, या बिअरच्या बॉटल्स आहेत. ठीक आहे. आता आतमध्ये या बघा, या क्वार्टर्स बघा. आतमध्ये जाण्याच्या अगोदर तुम्ही एकदा फक्त बघा, रेल्वे स्टेशन पोलीस चौकी, ठीक आहे, ट्रॅफिक कंट्रोल ब्रँच. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता, ही ट्रॅफिक कंट्रोलची ब्रँच आहे का, इथली एकदा व्यवस्था बघा तुम्ही कशी. हे बघा, इथली ही व्यवस्था बघा. म्हणजे वाहतूक पोलीस यंत्रणा, महानगरपालिका शहरामध्ये किती लक्ष देते तुम्हाला याच्यावरून स्पष्टपणे दिसत असेल. कसं आहे आपलं शहर. आता आपल्या शहरामध्ये बाहेर राज्यातून जे पर्यटक, बाहेर देशातून जे पर्यटक जे आपल्यासाठी फिरण्यासाठी आपल्या शहरामध्ये येतात, तर हे असं जर कधी बघत असतील तर त्यांना काय वाटत असेल. हाच का आपला इतिहास. म्हणजे महानगरपालिकेची, वाहतूक पोलीस यंत्रणेची हीच जिम्मेदारी आहे का. यांना कोण समजून सांगणार. काय बघा ना, या क्वार्टर्स बघा, या काय बोलणार यांना. म्हणजे स्थानिक इथले जे पोलीस जे आहे, ज्या हद्दीमध्ये हे सगळं ठिकाण येतं, तर इथं कधी हे राऊंड मारतात का. महानगरपालिकेचे जे कर्मचारी जे आहेत इथं ही साफसफाई करतात का. वाहतूक पोलीस यंत्रणा जे आहे इथं व्यवस्थित लक्ष देते का. म्हणून तुम्हीच विचार करा, शहरामधली जे गुन्हेगारी जी आहे ती कशी वाढतीये आणि कशा स्वरूपात त्यांना रूप भेटतंय, हे कशामुळे होतंय. सगळे याच गोष्टीमुळे घडतंय. शेवटी काय करणार, पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडतंय, महानगरपालिकेचे अधिकारी कमी पडतायत. त्याच्यामुळं जर कधी शहरामधली गुन्हेगारी जर कधी वाढत असेल तर याला फक्त कोणी ना कोणी जबाबदार असेल, तर फक्त पोलीस प्रशासन जबाबदार आहे, वाहतूक पोलीस यंत्रणा आहे, आणखी हे महानगरपालिकेचे कर्मचारी जबाबदार आहेत. कारण त्यांच्या या बेशिस्तपणामुळे, अशा कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे रोगराई घराघरापर्यंत पोहोचत आहे. बाहेर राज्यामधले, बाहेर देशामधले जे पर्यटक जे आपल्या जिल्ह्यामध्ये फिरायसाठी येत असतात, तर यांना अशा सगळ्या दृष्ट जर कधी असा भाग दिसत असेल तर ते काय समजत असतील. भावना थोडासा विचार करा. आपल्या शहरामधले खरे नागरिक आपण आहोत, त्याच्यामुळे आपलं प्रशासन झोपलेलं आहे. तर यांना आपल्याला जागृत करायचं आहे, म्हणून आपण एखादी मोहीम राबवू. आणखी जे असे कर्मचारी, अधिकारी जे आहेत त्यांचा आपण सत्कार करू.